भारतीय बौद्ध महासभा हिंगोली जिल्हा अंतर्गत ग्रामशाखा मसूळ अशोका बुद्धविहार येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या कालावधीमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचनाला सुरुवात करण्यात आली आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय सुभाष भिसे सर होते। प्रमुख पाहुण्या म्हणून आदरणीय ज्योतिताई कुंटे जिल्हा सरचिटणीस नांदेड होत्या। आदरणीय भीमराव कुरोडे सर जिल्हा सरचिटणीस, आदरणीय सदानंद कांबळे सर उपाध्यक्ष संस्कार विभाग, आदरणीय गौतम धुळे सर उपाध्यक्ष पर्यटन व प्रचार विभाग, आदरणीय रामचंद्र वाडे सर जिल्हा संघटक, आदरणीय विठ्ठलराव ढाले सर हिशोब तपासनीस, आदरणीय मोगले सर सचिव व प्रचार आणि पर्यटन विभाग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी मसोड येथील महिला मंडळ उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदरणीय भिसे सर व सर्व जिल्हा पदाधिकारी यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पुष्प धूप दीपाने पूजा करण्यात आली व आदरणीय ज्योतिताई कुंटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले। यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले। त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले। बौद्धाचार्य आदरणीय गोमाजी मोगले साहेब यांनी ग्रंथ वाचन केले। आदरणीय भिसे सरांनी गुरुपौर्णिमा व वर्षवासाचे महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले। पौर्णिमेनिमित्त आदरणीय सतीश मोगले सरांनी विहारासाठी चटईचे दान करून पुण्य संपादन केले। आदरणीय भगवान पंडित गौतम कुरवडे, इंगोले, सिद्धार्थ मोगले यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरता खूप परिश्रम घेतले। सूत्रसंचालन व प्रास्ताविक बौद्धाचार्य गोमाजी मोगले यांनी केले। आभार ग्रामशाखेच्या अध्यक्षा आदरणीय पूनम कुरवडे यांनी मानले। कार्यक्रमाच्या शेवटी गुरुपौर्णिमेनिमित्त पूनम गौतम कुरवडे यांच्याकडून गोड खिरीचे दान करून पुण्य संपादन केले। विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो। तसेच वरिष्ठ कार्यालय अर्थात केंद्रीय कार्यालय मुंबई येथील कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार सर्व भारतामध्ये आजपासून आषाढी पौर्णिमेनिमित्त ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत वर्षावासाचं नियोजन केलेलं आहे। याच आषाढी पौर्णिमेला खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा सुद्धा म्हणतात। गुरुचं महत्त्व या ठिकाणी फार मोठं आहे। आईवडील खऱ्या अर्थानं पहिले गुरु आहेत आणि म्हणून ह्या गुरुचं महत्त्व या सगळ्या जगाला माहीत झालं पाहिजे। तथागत भगवान बुद्धाच्या काळापासून आतापर्यंत खऱ्या अर्थानं बौद्धांचा धम्मप्रचाराने प्रसार करण्यासाठी वर्षावासाचं नियोजन केलं जातं। खेड्यापाड्यामध्ये गावामध्ये जाऊन भिक्खू संघ जेव्हा धम्माचा प्रसाराने प्रचार करत होते, परंतु आता भिक्खू संघ कमी प्रमाण असल्यामुळं आता बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी हे सुद्धा आज वर्षावास करत आहेत। प्रत्येक हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 125 ते 30 खेड्यांमध्ये ग्रामीण भागामध्ये वर्षावास करण्याचं आम्ही मनोधैर्य या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। म्हणून सर्व जिल्हा शाखा, तालुका शाखा, शहर शाखा सर्व पदाधिकारी या वर्षावासामध्ये सहभाग घेऊन प्रवचन मालिका यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत। कारण हे आदेश केंद्रीय कार्यालय मुंबई डॉक्टर आंबेडकर नगर भवन मुंबई या ठिकाणी आम्हाला मिळतात आणि त्याचं तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी आमच्या पदाधिकाऱ्यावर असल्यामुळं सर्व लोक या ठिकाणी अंतर्भूत झालेले आहेत, सर्व लोक सहभागी झालेले आहेत आणि ही प्रवचन मालिका खऱ्या अर्थानं ही गुरुपौर्णिमेचं निमित्त साधून तथागत भगवान बुद्धांच्या काळामधलं ज्ञान प्राप्ती आणि त्यांनी धम्माचा केलेला प्रसार हा सर्व जगाला माहीत झाला पाहिजे हे याचं वर्चस्व, याचं माध्यम या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे आणि ही जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न सर्व भारतीय बौद्ध महासभाचे पदाधिकारी यशस्वीरित्या करणार आहेत। एवढंच बोलून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो। उत्तम ज्ञानबराव धुळे, जिल्हा उपाध्यक्ष पर्यटन विभाग। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली त्या उद्दिष्टता जे बाबासाहेबांनी 10 उद्दिष्टातलं पहिलं उद्दिष्ट आहे बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार करणे आणि त्याचेच हे ध्येय समोर ठेवून सन्या संपूर्ण 12 महिने जो बौद्ध धर्माचा प्रसार करायचा। परंतु पावसाळ्यामध्ये म्हणजे वर्षावास म्हणजे वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रचार करणं होत नाही, जाणं होत नाही, पाण्याचे अडथळे असतात, पाणी असतं, रोगराई असतात। म्हणून अशा या वातावरणामध्ये हे 3 महिनेपासून
आपण एका ठिकाणी ग्रंथ वाचन करायचं, याच उद्देशानं या आज मसोड या ठिकाणी ग्रंथाचं वाचनाला सुरुवात झालेली आहे व संपूर्ण भारतीय बौद्ध महासभा, संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारिणी, संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण जे आमचे ज्या ठिकाणी आमचे शिबिर झालेत त्या ठिकाणी आम्ही ही वर्षवास मालिका आम्ही चालू केलेली आहे। गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा। जय भीम, नमो बुद्धाय। मी ज्योती कुंटे, जिल्हा सरचिटणीस, नांदेड उत्तर। आज मसोड या गावी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची सुरुवात झालेली आहे। आषाढी पौर्णिमेनिमित्त हा ग्रंथ वाचन सुरुवात झालेली आहे आणि इथे महिलांनी मला इथे बोलावलेलं आहे की भारतीय बौद्ध महासभेच्या ज्या मसोड गावातील ग्राम शाखेच्या ज्या महिला आहेत त्यांच्या वतीने मला इथे पाचारण केलं आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्वच जिल्ह्याचे आदरणीय भिसे सर व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आला आणि वाचनाची सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि त्यानिमित्ताने मी गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देते। इथेच थांबते। जय भीम, नमो बुद्धाय। माझे नाव आशा कैलास मोगले। आमच्या मसोड येथे गुरुपौर्णिमा या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभेच्या व महिलाच्या वतीने नांदेड केंद्र शिक्षिका कुंठे मॅडम, हिंगोली भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध आणि त्याचा धम्म याची सुरुवात झालेली आहे। गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना शुभेच्छा। जय भीम। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व ग्राम शाखेच्या महिला सन्माननीय पदाधिकारी, बौद्ध उपासक उपासिका, बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय भीम, नमो बुद्धाय।